पुढचा गिअर तरणा तनाना दे रे ना उदाने तानो तनाना दे रे ना उदाने तानो तनाना दे रे ना उदाने तानो तनाना दे रे ना उदाने देम तनाना उदाने देम तनाना उदाने देम तनाना उदाने देम तनाना दे तोम दे तोम दे तोम दे तोम दे तोम तनाना दे रे ना उदाने तानो तनाना दे रे ना उदाने तानो तनाना दे रे ना उदाने तानो तनाना दे रे ना शाबास जी सापडेल तेवढीच लय धरून ठेव थर्ड गिअर चालेल हा दे ताना दे ताना दे तोम तनाना 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 तना हिम तनाना तना दिम तनाना दिम तनाना दिम तनाना दिम 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 तना दिम तनाना उदाने तानोम तनाना तेरे ना 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 पंढरीनाथ महाराज. नथुरामजींच्या बद्दल एक आठवण अशी सांगतात. त्यांचे मित्र घरात खूप ढेकूण झाले होते, ते राहत होते त्या खोलीत आणि सगळ्यांचं सत्र सुरू झालं. फटा 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 ढेकूण मार यंत्र. अशा वेळेला त्यांचे मित्र सांगतात, हे मित्रांनी कोर्टात सांगितलं की हा माणूस इतक्या हळव्या मनाचा, या सांगायचा नकारे मारत जाऊ त्यांना, का पाण्यात सोडून द्यावेत, कशाला उगाच मारावेत. मग हे कोणीही पाळण्यात असल्यापासून फुलंदेवी नसतो. जेव्हा अतिशय हळव्या मनाचा माणूस आपल्या प्रियजनांवरचा फार घात खाल्ला बघतो, तेव्हा त्याच्यातला एखाद्या वेळेला हिंस्रता प्रगट होते. गाय जेव्हा आपल्या वासरासाठी प्रचंड हिंस्र होऊन समोरच्या कोणत्याही प्राण्याला उलथून टाकत असते, ती दिसताना हिंसा असली तरी असतं वात्सल्य आणि असतं ते प्रेम. या दृष्टीनं 47ला स्वराज्य आलं. खरं स्वराज्य आलं का, स्वातंत्र्य मिळालं का, हाही एक माहितीच्या अधिकाराखाली माहिती करून घ्यायचा विषय आहे. कारण इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या भाषणात शब्द असे आलेत, वी आर ट्रान्सफरिंग पॉवर्स टू इंडिया, वी आर नॉट गिव्हिंग इंडिपेंडन्स टू इंडिया. वी आर ट्रान्सफरिंग पॉवर्स म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटच्या वतीनं भारतीयांनी राज्य करायचं आहे. मी फक्त पॉवर हँडओव्हर केले आहेत, इट्स नॉट इंडिपेंडन्स. आणि म्हणून आपली शिक्षण पद्धती अजून इंग्रजाची आहे, कायदे अजून त्यांनी केलेल्या काळातल्या इंग्रजी पद्धतीचे आहेत, न्यायव्यवस्था अजून त्यांनी केलेल्या इंग्रजी पद्धतीची आहे. आणि भारताला जर ऑलिम्पिक घ्यायची असेल तर इंग्लंडच्या राणीच्या संमतीची गरज आहे. म्हणून प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना सुद्धा इंग्लंडला गेल्या, त्या ठिकाणी एलिझाबेथची परवानगी घेतली. ती परवानगी अगदी खाली वाकून झुकून त्यांच्या हातात पत्करली, तेव्हा भारतात येऊन ऑलिम्पिक तुम्हाला करता आली. आजही इंग्लंडच्या राणीला भारतात यायला व्हिसा लागत नाही, तिचं राज्य येते. भारतात यायला इंग्लंडच्या राणीचा व्हिसा का नाही? कित्येक काळ पाकिस्तान आणि भारताचा लष्कर प्रमुख एकच होता.
आणि तो सुद्धा इंग्रजांनी नेमलेला, ना भारताने ना पाकिस्ताननी. 47 नंतर पुढची 5 वर्ष जवळजवळ भारत मंत्री आणि सैन्य प्रमुख ब्रिटिश निर्मितच आमच्या देशावर होते. त्याचं काय काय काही गोष्टी आपल्याला खाद्य देण्यासाठी मी बोललो. आता आपल्या हातात ते आहेच ना, गुगल मास्टर. असं अनेकांना वाटतं की माहितीच्या अधिकाराखाली बरंच काही सापडतं. तसं सापडत नाही असंही म्हणत नाही, सापडतं बरंच, पण त्यालासुद्धा टांग मारायची एक युक्ती असते त्यांच्याकडे. हे उत्तर देणं योग्य नाही असं सांगूनही पत्र पाठवतात. पण हरकत नाही, काही तर माहिती अशी आपल्याला मिळवता येईल की अशी का आपल्याला गरज वाटली, ऑलिम्पिकला इंग्लंडच्या राणीची का परवानगी काढलीत, तुमच्या परवानगीने नाही का होऊ शकत. अजूनही त्यांनी दिलेलीच नावं का चालू ठेवायची, नाही का. माणसं कुठं राहतात, घरात, कोंबड्या खोराडात, घोडे तबेल्यात, हत्ती पिलखान्यात, उंट सराईमध्ये राहतात. सराई, देवाची मूर्ती देवळात. झाली सगळी नावं. आता इंग्रजांनी ठेवलेलं नाव आम्ही असंच चालू ठेवले की नाही बघा. राजधानीत गेल्यावर मंत्री कुठं उतरतात, सर्किट हाऊस. स्वतःला सर्किट म्हणायची काही हाऊस त्या इंग्रजांनी स्वतःला आम्हाला आणून दिली. बरं, आम्ही आहे तसंच नाव वापरतो. आम्ही का नाही त्याचा आमदार निवास केला, आम्ही का नाही त्याचा खासदार कुठलं सर्किट हाऊस. साहेब कुठं आलेत, सर्किट हाऊसवर आहेत म्हणले. मला पहिल्यांदा वाटलं की ते इलेक्ट्रिक माणसाचं मुख्यालय असो, का सर्किट डायग्राम वगैरे इलेक्ट्रिकमध्ये असतात. नंतर कळलं वेगळ्याच सर्किटबद्दलचा विषय हा. मग तुम्ही याला सर्किट हाऊस का म्हणता, का म्हणजे ते म्हटले म्हणून. वकिलाच्या अंगावरचा कोट काळा का असतो, इंग्लंडचा असतो म्हणून. आपण इंग्लंड हा थंड प्रदेश आहे, तिथे स्वेटर घातलं तरी हु 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 थंडी वाजते. इथं हाफ पॅन्टवर फिरलं तरी घाम येतो. मग तरी मी काळाच कोट का घालायचा, काही नाही, विचारायचं नाही. तो म्हटला ना ओके. इतकं अंधानुकरण आपलं जिथे इंग्रजांनी आणखीन एक चावट डाव केला आहे बघा, तुम्ही कोर्टात बघून लक्षात येईल. त्यांनी न्यायाधीशाचा वेश केला माउंटबॅटनसारखा आणि त्याच्या पट्टेवाल्याचा वेश केला मावळ्यासारखा. इंग्लंडमध्ये पट्टेवाला ह्या वेशात कुठं असतो, मग भारतातलाच पट्टेवाला हा मावळ्याच्या वेशात का, शिवाजी महाराजांच्या सेवकाच्या वेशात अंगरखा, सुरुवार, मावळी टोपी का, सारखं चित्र दाखवायचं आहे, आम्ही साहेब आहोत आणि तुमच्या शिवाजींची मावळे आमचे नोकर आहेत. आज महापौरांनी सुटाबोटात यायचं आणि त्यांच्याबरोबर येणारा रखवलदार तो मावळ्याच्या वेशात येतो. स्वराज्य येताना जर बुद्धी वापरली असती तर पटदिशी हे बदलता आलं असतं आणि आपलं खरं स्वातंत्र्य दाखवता आलं असतं की न्यायाधीश पुन्हा येताना रामशास्त्र्यांच्या वेशात धोतर आणि पगडी घालून आला असता आणि पट्टेवाला माउंटबॅटन सारखा आम्ही करून दाखवला असता, तुम्ही माझे सेवक आहात. पण त्यासाठी जी बुद्धिमत्ता, जो ताठरता, जी दणकटपणा पाहिजे, सगळ्याचा अभाव झाला. 47 जेव्हा देशात वार्ता पोचली, खबर ऐकली आता निर्मिले, खबर ऐकली आता निर्मिले, पापी पाकिस्तान शिरस्त्राण टाकी भूवरती, शिरस्त्राण टाकी भूवरती, हृदयी हा बेचैन हो, बेचैन
जेव्हा बातमी भारतात पसरली की पाकिस्तानला मान्यता मिळाली, नथुरामनं डोक्याची टोपी खाली टाकून दिली आणि सांगितलं, हे पाक मिटेपर्यंत शिरस्त्राण नाही घालणार. कारण भारतातले सगळे नेते धर्मनिरपेक्षतेचा उदो उदो करतायत आणि धर्माधिष्ठित राज्याच्या गोष्टीवर सह्या करतायत. आणि दुसऱ्या बाजूनी भयानकता अशी दिसायला लागली की जो भाग पाकिस्तानात गेला होता त्याच्यामधले हिंदू बहुतांशी त्यांना नकोच होते. यांचं सुखानी इकडचं दळणवळण तिकडे होऊन झाल्यानंतर पुढचा विचार करायचा होता, पण पाकिस्तानच्या अयूब खानांना किंवा कुणालाही थांबायला वेळ नव्हता. त्यांना ताबडतोब तिथल्या हिंदूंनी दूर होणं अपेक्षित होतं. म्हणून 15 ऑगस्टच्या अलीकडे जवळजवळ ऑगस्टच्या 1-2 तारखेलाच मुस्लिम लीगने त्या संपूर्ण भागात डायरेक्ट ॲक्शनची फतवे काढले. आणि डायरेक्ट ॲक्शन या शब्दाचा अर्थच असा होता, मुसलमानांच्या प्रचंड मोठमोठ्या टोळ्यांनी हिंदूंच्या घरांची जाळपोळ करावी, महिलांची नासधूस करावी आणि त्यांना दहशतीनं गाव सोडून पळायला भाग पडावं. 1, 2, 3, 4, 5 ऑगस्टच्या तारखेला सिंध, रावळपिंडी, पंजाब या भागात हिंसाचाराचा जल्लोष उसळलेला असताना भारतातले कोणीच त्यांच्या रक्षणासाठी सैनिक पाठवेनात, इतकी मर्दानगी आपली उभी राहिली. बरं, या सगळ्या नागरिकांच्या असहाय्य अवस्थेत या सगळ्या नागरिकांचं भविष्य मुसलमान गुंडांच्या ताब्यात देऊन टाकावं, त्यांच्या दळणवळणाची काहीही सोय करू नये असं कबूतर उडवणारे नेहरू आणि पंचा नेसणारे गांधी यांनी सामाजिक कर्तव्य निभावलं. नथुरामचा राग अशा गोष्टीचा होता, गांधीजी तुम्ही नेहमी भजन म्हणता, वैष्णव जन तो तेणे कही ये जो पीर पराई जाने रे. मग सिंध, पंजाब, रावळपिंडीच्या भागामध्ये लक्षावधी माणसं निराश्रित होऊन जेव्हा निघून येत होती तेव्हा त्यांना येण्यासाठी भारताने गाड्या पाठवाव्यात, बैलगाड्या पाठवाव्यात असा हट्ट पंडितजींपाशी का नाही धरलात? किंबहुना 15 तारखेच्या आधी पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वीच यांचं निश्चितपणे हिंदूंचं स्थलांतर आणि मुसलमानांचं स्थलांतर कसं होईल ह्याचा प्लॅन आधी का नाही केलात? लक्षावधी हिंदूंचं आयुष्य, लक्षावधी हिंदूंच्या बायकांची आबरू सरसकट मुसलमानांच्या गुंडांच्या हातामध्ये टाकून तुम्ही शांतपणे बसू शकता, तुम्हाला काळजी आहे म्हणून? स्वतःला संत म्हणवणाऱ्या माणसांनी आपल्या घरातल्या 10 लाख लोकांच्या चाललेल्या हिंसाचाराकडे बघून कोणतीच ॲक्शन घेऊ नये. नेहरूंनी कोणती ॲक्शन घेऊ नये. आणि याचा परिणाम म्हणून लक्षात घ्या, मी नथुरामचं बोलणं नाही सांगत आहे, त्या काळामधल्या दिल्लीच्या परिस्थितीवरती इतिवृत्त म्हणजे रिपोर्ट करण्यासाठी काही न्यायाधीशांना काम सोडलं होतं. त्यातले भारताने नेमलेले एक न्यायाधीश होते ज्यांचं नाव कपूर असं आहे. या कपूर साहेबांनी असे एक रिझल्ट्स लिहायला सुरुवात केली, कारण ते स्टेशनवर उभं राहून पोलिसांची पथकं फिरती ठेवून दिल्लीची परिस्थिती लिहित होते. ते म्हणाले 1 ऑगस्टच्या पासून पाकिस्ताननं डायरेक्ट ॲक्शन इतकी विचित्र सुरू केली की 2 आणि 3 तारखेपासून रावळपिंडीकडून पाकिस्तानच्या लाहोरकडून ज्या आगगाड्या येत होत्या त्या आगगाड्यांच्या मध्ये पोती भरलेली असावीत अशी हिंदूंची प्रेतं भरलेली असत. लक्षात घ्या, नथुराम शेवटच्या दिवशी नाही गेला. ऐकून ठेवा, न्यायमूर्तीसुद्धा म्हणतात की ही मुलं आगगाडीतली प्रेतं ओढून काढण्याच्या समाज कर्तव्याच्या वेळेला तिथंच उभी होती. गोण्या काढल्यासारखी प्रेतं काढावी लागत. तिथे येईपर्यंत बहुतांशी निम्मी संपलेली असत, सडलेली असत. त्याच्यामध्ये एखादा जिवंत चुकून माकून राहिलेला असे, तो सुटकेच्या आनंदाचा सुद्धा हुंदका दुःखाने द्यायचा. आणि त्या गाड्यांच्या डब्यांवर लिहिलेलं असायचं, आझादी का तोहफा. स्वातंत्र्य पाहिजे ना, घ्या, तुम्हाला जे मिळतंय ते स्वातंत्र्य.
स्वतःची घरदारं, स्वतःची मालमत्ता, स्वतःच्या घरातली भांडी-कुंडी सगळं सोडून एखाद्या भिकाऱ्यासारखी माणसं एकामागे एक जथ्याने येत होती महाराज. न्यायमूर्ती कपूर म्हणतात, हे आगगाडीत काही जिवंत माणसं जरी बसली तरी आगगाडी कोणत्याही स्टेशनवर थांबवली जात असे, त्याचे नळ तोडून टाकले जात, त्याची पाण्याची व्यवस्था हिंदूंची कधी होत नसे. लहान पोरांना फार तहान लागली तर आईबाप स्वतःचं मूत्र त्यांना पाजत. नंतरच्या काळात ते मूत्रही पाजणं बंद झालं होतं, कारण ते येईल कुठून, त्यांनाच काही मिळत नव्हतं. रस्त्यामध्ये चालत असताना म्हातारी कोतारी माणसं जर गळबटली तर रस्त्याच्या कडेला टाकून माणसं निघून जात होती. कोणाकोणाच्याकडे लक्ष देणार. मृत माणसांचे जवळजवळ लोंढेच्या लोंढे भारताच्या बाजूनं चाललेले होते. कावळे आणि गिधाडं सगळ्या बाकीच्या उरलेल्या प्रेतांवरती ताबा मारत होती. आणि ही सगळी झुंड चाललेली असताना अचानक काही गुंडांचे हल्ले होत असत. जथ्यातल्या मुली पळवल्या जात, जथ्यामधली लहान लहान मुलं पळवली जात. नाही पळू दिली तर त्या पोरांच्या पोटात बायोनेटच्या सुऱ्या भुसकून त्यांना असं नाचवत नाचवत तडफडून सगळ्यांना देखत मारलं जात असे. आणि ही सगळ्या वार्ता येत असताना 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या या पूर्ण काळात यांच्या सुरक्षेसाठी भारतातल्या एकाही मोठ्या नेत्याने काही केलं नाही. फक्त ते पाहत होते, आझादी का तोहफा. आली आगगाडी की प्रेतं काढायची, ट्रकमध्ये चढवायची, मोठ्या मैदानात जायचं, ती प्रेतं ओतायची, वर पेट्रोल टाकून पेटवून द्यायची, कोणाकोणाचे दहनविधी करायचे. उरलेली जिवंत माणसं कशी बशी वेगवेगळ्या ठिकाणी तंबू टाकून, छपर टाकून त्याच्यामध्ये गरिबासारखी राहत होती महाराजा. जी माणसं कोणी कधी काळी कारखानदार होती, कधी काळी बँकेचे मॅनेजर होती, कधी काळी शेतकरी होती. आपलं सगळं घरदार सोडून ती माणसं येत होती. अर्धपोटी दिल्लीच्या रस्त्यावर भिका मागायला सुद्धा माणसं बसायला लागली होती. कपूर साहेब म्हणतात, आम्हालाच कळेना ही सगळी लोंढे कसे थांबवावेत. अरे वाहते गंगा जिथोनी देश तो कंगाल का, वाहते गंगा जिथोनी देश तो कंगाल का, वाहते गंगा जिथोनी. अरे ह्यांच्या मदतीसाठी काही माणसं पाठवा, पैसे नाहीत हो. अहो यांच्या मदतीसाठी धान्य पाठवा, दिल्लीत आले की धान्य देतो. अरे रावळपिंडीत धान्य पाठवा ना, रस्त्यामध्ये पाहिजे ह्या लोकांना पाणपोया, तिथे धान्य पाठव ना. तेवढी सोय आमच्याकडे नाही हो. नाही का? वा वाहते गंगा जिथोनी देश तो कंगाल का. अरे जिथे भूमी पर्जन्याने सदा तृप्त झाली, जिथे प्रजा धनधान्याने सदा तुष्ट झाली, तिथे आज सांगा लक्ष्मी का हो रुष्ट झाली. दुःख हे अमुसे जगाला गरजुनी सांगाल का, वाहते गंगा जिथोनी देश तो कंगाल का, वाहते गंगा जिथोनी. ऐका ऐका महाराज, किती कामं करावीत, कशी करावीत. अरे हिमालया उंचावरुनी पाहतो सखाली, हिमालया उंचावरुनी पाहतो सखाली. अर्ध कोटी अर्ध्या पोटी प्रजा भुकी मेली, अर्ध पोटी अर्ध्या कोटी प्रजा भुकी मेली. दुःख हे अमुसे जगाला गरजुनी सांगाल का, वाहते गंगा जिथोनी देश तो कंगाल का, वाहते गंगा जिथोनी देश तो.
संगीत चालू ठेवा मागे. नथुरामच्या वक्तव्यातली काही वाक्य सांगतो जी दिल्लीतल्या लोकांनी अनुभवली. नथुरामनी जे प्रसंग सांगितले ते सत्य आहेत असं प्रशस्तीपत्रक न्यायमूर्ती कपूरांनी दिलं, कारण ते म्हणतात माझ्याही इतिवृत्तात मी हे लिहिलंय, मी पाहिलंय. नथुराम खोटं नाही सांगत आहे. कारण या आगगाडीच्या डब्यांमध्ये काही डबे असेही होते ज्यात निर्वस्त्र महिला पाठवल्या होत्या. नथुराम म्हणाला, आम्ही जेव्हा त्या डब्याचं दार उघडायला गेलो तेव्हा आतनं किंचाळल्याचे आवाज आले. वाटेल ते करा पण आत येऊ नका. कल्पना आली काय झालं असेल. दिल्लीच्या स्टेशनवरनं लोकांकडनं साड्या घोंगड्या जमा केल्या. पाठमोरेहून आतमध्ये कापड टाकली गेली. दिल्लीतल्या काही स्त्रिया आणल्या त्यांच्यासाठी. त्यांना साड्या नेसवल्या, त्यांना योग्य ते कपडे घातले. त्या बायकांना दिल्लीच्या स्टेशनवर बाहेर काढलं. त्यांना उभं राहता येत नव्हतं आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नेलं तर त्यांना जायचं नव्हतं. शेवटी जबरदस्तीनं वैद्यकीय तपासण्या केल्या तेव्हा दिसलं यांच्या मांड्यांवरती, काखांवरती शिक्के मारलेले होते. यूज बाय पाकिस्तान, आझादी का तोहफा. न्यायमूर्ती कपूर म्हणतात, नागव्या बायका बलात्कार करून आमच्याकडे पाठवून द्याव्यात, निर्वस्त्र करून 40-40 लाखांची प्रेतं पाठवावी. जिवंत असलेली 40 लाख माणसं भारतात पोचली असं कपूरांचा रिपोर्ट सांगतो. जवळजवळ 40-50 लाख म्हणजे अर्ध्या कोटी लोक झाले. इतकी सगळी माणसं जी भारतात आली होती त्यांनी कशाचा तरी आश्रय घेतला पाहिजे म्हणून दिल्लीतले जे मुसलमान निघून गेले होते पाकिस्तानात त्यांच्या घरांचा आश्रय घेतला, त्यांच्या मशिदींचा आश्रय घेतला. आणि नथुराम सांगतात, माझा संताप एकाच गोष्टीनं झाला. मशिदींचा उपयोग मानवतेसाठी चालला होता, अनाथांना आश्रय देत होत्या. मुसलमानांच्या घराचा उपयोग मानवतेसाठी चालला होता, घरांना आश्रय होता. पण 15 ऑगस्टला स्वराज्य आलं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 ते 4 महिन्यात 30-40 लाख निर्वासित दिल्लीत आले. डिसेंबरला दिल्लीमध्ये मरणाची थंडी पडते. त्या थंडीमध्ये दिल्लीतली माणसं गारठून मरतील अशी थंडी असते. अशा थंडीच्या अवस्थेत महात्मा गांधींनी बिर्ला भवनातून आज्ञा काढली. दिल्लीच्या पोलिसांनी मशिदींचा आणि मुसलमानांच्या घराचा आश्रय ज्यांनी घेतलाय ते हिंदू कुटुंब बाहेर काढावीत. दुसऱ्याच्या संपत्तीचा अपहार पाप आहे. पण हे हिंदूंच्या संपत्ती पाकिस्तान लुबाडत होतं तेव्हा उपदेश करायला कोणी जाणार नव्हतं. अनाथ झालेली हिंदू कुटुंब इथं आल्यानंतर हे उपदेश येत होते. आणि नथुराम म्हणतो, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो. पोलीस दल सुद्धा हातबल झालेलं होतं या महात्म्याच्या मूर्खपणासाठी. घराघरातून हिंदू माणसांना बाहेर ओढून टाकलं जात होतं. ते फुटपाथवर बसत होते. आपल्या पदरातली कच्ची बच्ची मुलं दिल्लीच्या थंडीमध्ये काकडून मरत होती. गटारातलं पाणी काढून कित्येक वेळेला पाजावं लागत होतं. त्या मुलांची काळजी करायचं महात्मा गांधींना कारण नव्हतं, कारण हिंदू ही माणसंच नव्हती. हो, माणसं फक्त मुसलमान असतात, माणसं फक्त मुसलमान असतात. कारण हे सगळे हिंसाचार चालू असताना गांधींनी हट्ट धरला, पाकिस्तानला आत्ता 55 कोटी दिले पाहिजेत भारताने. सरदार वल्लभभाई सुद्धा विचारत होते, गांधीजी कसले 55 कोटी द्यायचेत? अरे, फाळणीच्या वेळेला आपलं असं ठरलंच आहे, 1/4 भारत तुटणार आहे, तर भारताच्या संपत्तीतला 1/4 हिस्सा त्यांना दिला पाहिजे. न्याय आहे तो. मोहनदास करमचंद गांधी बॅरिस्टर आहेत. वल्लभभाई पटेल म्हणाले, बॅरिस्टर साहेब मी तुम्हाला कायदा सांगू.
ज्यांना प्रॉपर्टीतला हिस्सा द्यायचा असतो त्यांना कर्जातलाही हिस्सा घ्यावा लागतो कोर्टात. दुसऱ्या महायुद्धामध्ये 110 कोटी रुपयाचे कर्जरोखे भारताने उभे केले. त्यातले 1/4 कर्जरोखे पाकिस्तानने फेडले पाहिजेत असं अयूब खानला तुम्ही सांगा, मग पुढे बोलू. नाही, कर्ज फेडण्याला पाकिस्तानला सांगणं हे माझ्या तत्वात बसत नाही. साहेब, आपण न्यायाबद्दल बोलतोय, तुमच्या तत्वाबद्दल नाही बोलत आहे. कारण गांधीजीने दुर्दैवाने आयुष्यभर अहिंसेचा जप करताना हिंसेला प्रोत्साहन झालं. नथुरामनी 1 नाही 2 नाही 15 गोष्टी सांगितल्यात ओळीनं, आणि यातली एकही गोष्ट खोटी नाही असं न्यायाधीशांचं प्रशस्ती पत्रक आहे. लक्षात ठेवा, नथुराम कादंबरी नाही सांगत आहे. बरं, काही माणसं रागवून मला विचारतात की तुम्ही गांधींबद्दल इतकं खरं का सांगताय. अर्थात पुन्हा एकदा सांगतो, मला गांधींच्या या 15 गोष्टी माहिती आहेत, तसं गांधींचं चांगलंही मला माहिती आहे. मी फक्त फाळणीच्या वेळेला काय झालं इतक्या पुरतच बोलत असल्यामुळे हे बोलतोय. अन्यथा महात्माजींनी आफ्रिकेमध्ये दिलेला लढा, महात्माजींनी काँग्रेस नावाच्या पक्षाला दिलेली अप्रतिम राज्यघटना, आणि त्याच्यानंतर हरिजन गिरिजन यांच्या उद्धारासाठी कार्य करत असताना दारूबंदीपासून घेतलेली अत्यंत सुंदर आंदोलनं, त्यांचं असलेलं यश, हे महात्माजींचं भीष्माचार्यासारखं कार्य कोणीही नाकारत नाही. प्रश्न इतकाच आहे, ते भीष्माचार्य आहेत, ते द्रोणाचार्य आहेत, ते मोठेच आहेत, ते पवित्रच आहेत. त्रास इतकाच आहे की ते कौरवांना पाठीशी घालतायत म्हणून युद्धाचा प्रसंग आहे. व्यक्तिशः काहीही अनादर या माणसांबद्दल नाही मनात. प्रश्न त्यांना का पाठीशी घालता, सातत्याने का पाठीशी घालता. भगतसिंगांच्या माफीपत्रावर सही करा म्हटलं होतं, तर महात्माजीने तेव्हा उत्तर दिलं, भगतसिंगांनी हिंसेचा मार्ग पत्करला, त्याला समर्थन करणं मला शोभत नाही. मान्य, अगदी मान्य. मग या तत्वाला चिकटून राहा. काही दिवसात अब्दुल रशीद नावाच्या एका मुसलमान गुंडानं श्रद्धानंद नावाच्या हिंदू संन्याशाची गोळी घालून हत्या केली. या अब्दुल रशीदच्या माफीपत्रावर सही करायला महात्माजी आले. का? भगतसिंगांनी पिस्तुलातनं गोळी घातली तर हिंसा, आणि अब्दुल रशीदनं पिस्तुलातनं गोळी घातली तर अहिंसा. म्हणजे माणूस फक्त मुसलमान असतात. इतकंच नाही, यंग इंडियामध्ये लेख लिहिला भाई अब्दुल रशीद. जे लेख उपलब्ध आहेत, ज्या माफीपत्रावर सही केलेले कागदही उपलब्ध आहेत, ज्यांना कुतूहल आहे त्यांनी मुद्दाम जाऊन बघावं. अर्थात हिंदुस्थानचा असा समज होता की गांधींनी सही केली की इंग्रज घाबरतात, तोही समज दूर झाला. गांधींनी सही केली, याला माफी करा. या सहीनंतर 2 दिवसात अब्दुल रशीद फासावर लटकला. एक, तुम्ही तत्वाशी चिकटत नाही हेही सिद्ध झालं, आणि तुम्हाला इंग्रज कचऱ्याचीही किंमत देत नाही तेही सिद्ध झालं. गांधींच्या पत्रांनी आणि सहीनं अब्दुल रशीदच्या कारवाईत इंग्रजांनी काहीही बदल केला नाही. आणखीन एखादी घटना सांगतो ना, जरूर सांगतो. भगतसिंगांच्या बरोबर आणखीन एक त्यांचा कार्यकर्ता तुरुंगामध्ये अटकला होता, ज्याचं नाव आहे यतीन दास. या राजबंद्यांना अत्यंत निकृष्ट पद्धतीचं अन्न मिळत होतं. आम्हाला अन्न चांगलं मिळालं पाहिजे यासाठी यतीन दासांनी उपोषण सुरू केलं. हे हत्यार गांधींचं होतं. किती दिवस उपोषण केलं असेल यतीन दासांनी? ऐकून ठेवा, 63 दिवस उपोषण केलं होतं. पण 63 दिवसांनी यतीन दास जेव्हा मरायची वेळ आली तेव्हा बाहेरनं डॉक्टर येणार होते, यतीन दासाला तपासणार होते. तुरुंगातल्या डॉक्टरांची भीती अशी उत्पन्न झाली, ते म्हणाले बाहेरचे डॉक्टर येण्यापूर्वी यतीन दासाच्या अंगात दूध आहे असा रिपोर्ट तयार करू, म्हणजे त्यांना ते दिसेल. म्हणजे त्याला आपण उपाशी मारला असं आपल्यावर बालंट येणार नाही. त्याच्या पोटात दूध दाखवायचं कसं? मग उपाय एकच, यतीन दासाला टेबलाला बांधा. त्याचं नाक दाबून ठेवलं. त्यांनी तोंड उघडावं की आत नळ्या टाकून दूध ओतायचं होतं. यतीन दास गुदमरून मरायला लागला, पण तोंड उघडलं नाही पठ्याने. आणि त्याला असा जमेला तर डॉक्टरांवर आणखीन आळ येईल म्हणून शेवटी नाक सोडलं.
पण डॉक्टरांनी वेडेपणा करून नाकात नळ्या घातल्या. घाईघाईत वरनं दूध ओतलं